नमस्कार मंडळी, तृणधान्यांमध्ये जास्तीत जास्त उत्पादन देणारं पीक म्हणजे मका. मक्याची लागवड करताना ती वेगवेगळ्या हंगामात आणि भौगोलिक क्षेत्रात होऊ शकते हे लक्षात घ्या. अन्नधान्य, हिरवा चारा आणि खाद्यामध्ये खुराक तसंच औद्योगिक क्षेत्र, बेकरी उत्पादन यासाठी मका अतिशय उपयुक्त आहे. मक्याच्या संकरित आणि संमिश्र अशा जाती आहेत. आधुनिक तंत्रानं जर लागवड केली तर एकरी 20 क्विंटलपासून 35 क्विंटलपर्यंत धान्य उत्पादन आणि 3 ते 4 टन अर्धा ओला चारा यापासून मिळतो. उष्ण, समशीतोष्ण, थंड हवामान जरी यासाठी योग्य असलं तरी 25 ते 30 सेंटीमीटर तापमानसुद्धा यासाठी मानवतं. मध्यम खोल पोयट्याच्या उत्तम निचऱ्याच्या सेंद्रिययुक्त 4 ते 5 टन एकरी शेणखत घातलेल्या तसंच चांगल्या प्रकारे पूर्व मशागत केलेल्या भुसभुशीत अशा जमिनीमध्ये 45 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर मक्याच्या 2-2 बिया टोकाव्यात. 100 ते 110 दिवसात उशिरा तयार होणाऱ्या आणि साधारणपणे एकरी 22 ते 25 क्विंटल उत्पादन देणाऱ्या गंगा 12, डेक्कन 105, 103 त्रिशूलता, प्रो 310, 311 तर संमिश्रमध्ये धवल, प्रभात, आफ्रिकन टॉल शक्ती 1 या काही महत्त्वाच्या जाती आहेत. हंगामानुसार जून, ऑक्टोबर आणि जानेवारीमध्ये मक्याची पेरणी करावी. शक्यतो एकरी 30,000 रोपं राहतील अशा तऱ्हेनं 6 ते 8 किलो बी वापरावं. 2 ग्रॅम थायरम 1 किलो बियाला चोळावं. 15 ग्रॅम ॲझेटोबॅक्टर, 15 ग्रॅम PSBची किलोस प्रक्रिया करून मग पेरणी करावी, विरळणी करावी. तसंच मॅन्कोझेब, बॅविस्टीन यांच्या फवारण्या कराव्यात. मंडळी, मक्यामध्येच स्वीटकॉर्न आणि बेबीकॉर्न हे 2 प्रकार आहेत ज्याला अतिशय मागणी आहे. स्वीटकॉर्न आणि बेबीकॉर्न हे दोन्हीही एकाच प्रकारे लावलं जातं. या दोन्ही मक्यांच्या उत्पादनापासून चांगले पैसे मिळू शकतात. बेबीकॉर्नला तर निर्यातीसाठी मोठा वाव आहे आणि स्वीटकॉर्नला मोठ्या शहरांमध्ये पर्यटनस्थळी खूप मागणी आहे. आहारामध्ये आणि प्रक्रिया उद्योगामध्ये याचा वापर केला जातो. कमीत कमी खर्च, कमी औषध फवारणी आणि शाश्वत हमी देणारी अशी ही दोन्ही पिकं आहेत. मंडळी, उत्तम निचऱ्याची सेंद्रिययुक्त एकरी 5 ट्रॉल्या शेणखत घातलेल्या भुसभुशीत जमिनीमध्ये ही पिकं चांगल्या प्रकारे येतात. स्वीटकॉर्नचं एकरी 2 किलो बियाणं लागतं. सरीच्या एका बगलेमध्ये फुटभर अंतरावर एकच बी टोकावं. साधारणतः 22,000 रोपं लागतात. तुटाळ लगेच भरून घ्यावं. शेत तणविरहित ठेवावं. खुरपणीच्या वेळी ताटांना मातीची भर द्यावी. हंगामानुसार जमिनीच्या प्रतीनुसार आणि पिकाच्या गरजेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. स्वीटकॉर्नमध्ये सुरुवातीला मेथी, कोथिंबीर ही आंतरपिकंसुद्धा घेता येऊ शकतात. बेबीकॉर्नमध्ये एकरी 12 किलो बियाणं लागतं. लावल्यापासून 45 दिवसाला ते काढणीला येतं. पाला सोललेल्या बेबीकॉर्नचं 7 ते 8 क्विंटल उत्पादन येतं. एका ताटापासून 4 ते 5 कणसं मिळतात. बेबीकॉर्न हा एक भाजीचा प्रकार असून इतरही अनेक खाद्यपदार्थ त्यापासून तयार करता येतात. मुख्य म्हणजे स्वीटकॉर्न आणि बेबीकॉर्न या दोन्ही पिकांपासून रुचकर अशी हिरवी वैरण जनावरांना मिळू शकते. ही दोन्ही पिकं कोणत्याही हंगामात घेता येतात. अतिशय कमी कालावधीत, कमी कष्टामध्ये, कमी खर्चामध्ये उच्च प्रतीची मागणी असल्यानं यापासून आपल्याला चांगले पैसे मिळू शकतात. तर मंडळी, अशा प्रकारे स्वीटकॉर्न, बेबीकॉर्न आणि मक्याची लागवड करून आपण आपल्या आर्थिक उत्पादनात भर घालू शकतो. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.